निल्या दुकान बंद कर, बारक्याला घरी सोड, मी येतो. मला जरा महत्वाचं काम आहे. उरकून या रे लगेच. सांगते तेवढा टायर घेऊन ये बरं लवकर, गाडीला बसवायचं आपल्या साईडला ठेवलेला आहे. गौरे जरा आपल्या जानूकडे बघ बर. काय आलं, ब्रेक नाही काय लागत नाही काय? ब्रेक कमी लागतोय आणि ऍक्सिलेटरचा बी प्रॉब्लेम आहे. बरं, आपोआपच रेस होती. बरं बरं बघतो. बरं गौरे, एक बरं गेलंस बरं का, नोकरीसाठी पुण्याला न जाता इथं गावातच आपलं गॅरेज टाकलंस. तुला काय वाटतं पुण्याला गेलो नाही का तेव्हा? पुणे मुंबई समजा फिरून झाले माझं, पण काय नोकऱ्याच भेटाना, भेटलं ते काय परमनंट भेटाना. मग काय आलो गावाकडे, टाकलं गॅरेज. जे काय होईल ते गावातच होईल. ज्यांना नोकऱ्या लागल्या ते आहे पुणे मुंबईला, ज्यांना नोकऱ्या नाही लागल्या ते बसले डिग्र्या घेऊन घरात. आज त्यांनी काय माझ्यासारखं छोटा मोठा धंदा टाकले. अजून काय राहते का, चेक कर. घे तुझी झाली एकदा जान नीट. बरं किती द्यायचे याचे? राहू दे नको देऊ. घ्या ना काहीतरी 20-30. नको राहू दे. बरं चालते, चल येऊ का? बरं ये. बरं म्हण्या ती रामदास चौरांची बिअर शॉपी चालू आहे, घ्यायची का बघ. बघू. तुला काय वाटलं तू सोडून जाशील म्हणून रडल बाई मी? अरे लय आनंद आहे मी, फक्त तू सुखात राहा. जानू, ए जानू, आलेच. लगन 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 लग गई रे तू समर लगन लगी. ए ढेकळांनो, काय तुमचं बसायचं? मामा, अय मामा, मामा, राव सुभाष, काय झालं वरडायला? मामा कुठे? मामा वय आहेत की वरती फोनवर बोलते. बर, आपण काय काम आहे? काय नाही, अहो सांगा तर काय काम आहे? काय नाही, काय तरी पोरगं आहे. मामा, अय मामा, तुला माहिती आहे ना? मायला मग आता काय मी येऊन करायचं का ते रे? शायला आताच करत नाही ट्रान्सपोर्टचा धंदा. 8-8 गाड्या रोज फिरतात, मुंबई पुणे गुजरात, माहिती आहे ना सगळ्यांना. अरे तो पैसे देत नसेल ना तर मागं फिरा, बघून घेऊ आपण. त्या मायला आपल्यालाच अशी लोक भेटतात सगळे. हा फोन ठेव. हे काय रे सुबे, काय चाललंय तुझं? काय मामा, जानू तुम्ही पोरगा बघता कळलं मला, आईने मला सांगितलं. आणि तुला तर माहिती आहे जानू मला आवडती. अरे अजून कुठं बघितलंय सुब्या? त्या दिवशी आम्ही सगळं बसलो होतो ना, त्यावेळेस विषय निघाला होता. आणि चांगला पोरगा असेल तर बघू म्हटलं. मग कशाला पोरगा बघायचा, मी आहे ना. आणि जानू बरोबर मीच लग्न करणार. अहो सुभाष, एवढ्यात नाही लग्न करायचं तिचं. असंच सगळे बसलो होतो म्हणून बोलता विषय निघाला. काय नाही, जानू बरोबर मीच लग्न करत असतो. हे सुब्या, कशाला सकाळी सकाळी कलकली लावली हा? आणि तुला माहिती आहे ना जानू माझी एकुलती एक मुलगी आहे ती. आणि तिचं जेव्हा लग्न करायचं असेल ना तेव्हा चांगला मुलगा बघणार मी तिच्यासाठी. चांगलं म्हणजे मी काय वाईट आहे काय? मी वाईट म्हणजे माझी आई बिवट जाऊनच सांगतो आईला नाव. अहो सुभाष, त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. थांब सांगतोच मी आता माझ्या आईला. मामा आपल्याला खराब होते ते. हे सुब्या, मी कवत असं सांगितलंय रे हं? आणि उगी काय पण बोलायला लागलाय तू. तसं नाही म्हटलं म्हणजे म्हणणं तसं झालं ना. हे सुब्या, अरे का डोक्याची कलई करायला लागला हा? काय बोलतोय त्यालाच कळ ना काय बोलतोय तू. शेंडा कुठं आणि बुडका कुठं काही कळ ना तुझं. मामा जाऊनच सांगतो आता आईला. अहो सुभाष, थांबा की आले तर डोसा केलाय खाऊन जा. नाही आणि मामा जानू फक्त माझीच आहे.
डार्लिंग आला का? आला का म्हणजे बसला असं गावात कुत्र्या मारीत दुसरं काय काम आहे त्याला? आणि काय रे डार्लिंग डार्लिंग लावलंय? काय भाऊ बिऊ दादा बिदा म्हणता येतं का नाही तुला? काय मोबाईलमुळे तुमच्या डोक्याची बार खोकी झाल्यात राव, कळा ना काय? ओ नाना, त्या मोबाईल म्हणून दुनिया जवळ यायला लागली. हा. आता 4G 5Gचा जमाना आहे. ते तुम्हाला नाही कळायचं. पण मला नको शिकू काही पण. बर हं. तेवढं ते शेळ्यांना पाणी दे. हा, नको सांगू मी करतो. आलो जरा बाथरूमला हा, जाऊन. करतो पण म्हणे या इकडे रे. बोला की नाना. काय काम धंदा करतो का नाही काय तू? अहो कामच बघतोय, चालू आहे. काय चालू आहे? पण तुला शाळेत कॉलेजमध्ये घातलं मग ते सगळं गेलं का पाण्यात आमचं? अहो नाना, सगळे घरात डिग्री घेऊन बसलेत. भाल्या भाल्यांना नोकऱ्या नाहीत. माझ्याकडून काय लगेच अपेक्षा करता? अरे आपल्या 2 एकर जमीन आहे चांगली बाग आहे. तिथं माझ्या बरोबर जर तिथं कष्ट केलं तर तुला काही कमी बापाचं समजतील का? अहो नाना, शेती आपलीच आहे. मला जरा बाहेर हातपाय तर मारू द्या. काय नाही झालं तर शेतीच आहे की. अरे पण तुला कोणीतरी पोर द्यावा या हिसाबासाठी तरी तू लग्न कर, आपलं काहीतरी काम धंदा कर. का बरं कोण पोर नाही द्यायचं म्हणाला? कुणी बी हसत हसत लगीन करीन त्याच्या संग. मी तर एका पायावर आहे. अगं सुमे कशाला हाताने वाटोळ करून घेते? हा नाही कुठं काम धंद्याला म्हणजे तुम्हाला दोघांना मी पुसू का? हा म्हणजे तिचं वाटोळ होईन आणि माझं चांगलं होईन वय. स्वतःच्या हाताने कोण पायावर दोंडा मारून घेणार आहे? ए सुमे तू कशाला आली ती? तुझं तू काम कर. ह्याकडं याच्या येड्याच्या नाही लागते का? मी परिभावाची निवड काम धंदा करायचं नाही, काय नाही बोंगत हिंडायचं, बापाच्या जवळ उड्या मारायचं, दुसरं काय आहे? मला धोंडा म्हणतो काय? आ अगं तसं नाही ग. मग कसं? तुझ्या आणि माझ्या लग्नाचा विचार स्वप्नात बी नाही केला. मान्या, अरे थांब ना. आता काय गाडीवर पावसात मला फिरायला नव्हतं का? ए, काय तुझं काय ग सारखं लग्नाचं फिरायचं असतंय? का बरं? आपलं लग्न झालं का आपला संसार नाही व्हायचा का? मी काय बाया संग लग्न करते का आणि तू काय बाप्या संग लग्न करतो का? तुझ्यात काय कमी आहे का माझ्यात काय कमी आहे आपला संसार नाही व्हायला? सुमे, काय तुला काय कामाचं बोलायचं असेल तर बोल. आता जा घरी पळ. कामाचं बोलू काय? दोघ जण जवळ आल्यावर गुदगुल्या तुला बी होत्यात आणि गुदगुल्या मला बी होत्यात. मला नाही होत गुदगुले, तुलाच होत असं? असते. नाही होत. ए, आता ए, सुमे, आता ना- ए, 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 बाई, अजिबात नाही. सुमे, काय? पळ. हा? अगं काय करायला लागलीस गा? काय धिंगाणा लावलाय? अगं नाही काय नाही, जरा तुझ्या पोराला लग्नासाठी तयार करते. काय ह्या पोरांचं चालतंय काय माहित बाई. आजकालच्या पोरास्वरांचं काय खरं नाही. नान्या, पण खरं खरं सांग, तुला मी आवडते ना? ए, सुमे, काय? मला फक्त जानू आवडती. मग तसंच वक्त्या तोंडाच्या.